नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी माझ्या अमेरिकेतल्या मराठी शाळेमध्ये आलेलो आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. मी मराठी शाळेत आलेलो आहे अमेरिकेतल्या. तर चला बघूया माझी मराठी शाळा कशी आहे. तर दर रविवारी विकेंडला अशी आमची मराठी शाळा भरते. राष्ट्रमंडळ इथे मराठी मुलांसाठी अशी शाळा जी आहे ते ऑर्गनाईज करतात. अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे शाळा जे असतात ते चालू असतात. मराठी मुलांना वाचता यावं, लिहिता यावं आणि बोलता यावं मराठी, त्याच्यासाठी हे शाळा असे ऑर्गनाईज केलेले असतात. मराठी सण मुलांना कळावे, मराठी परंपरा मुलांना कळावी म्हणून असे हे मराठी शाळा असतात. टीचर जे असतात ते मुलांना मराठी सणाबद्दल एक्सप्लेन करून सांगतात, का करतात साजरे ते सांगतात आणि आम्ही मराठी शाळेमध्ये हे सण साजरे पण करतो. या मराठी शाळेमध्ये पॅरेंट जे असतात तेच टीचर असतात, ते व्हॉलंटिअर करतात मुलांसाठी. मराठी शाळेमध्ये असे अभ्यासक्रम असतात आणि BMMने अभ्यासक्रम आमच्यासाठी तयार केलेला असतो. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे भूगोल, कविता, कथा असं सगळं खूप काही असतं मराठी शिकण्यासाठी. जे सगळ्यात पहिलं वर्ग असतं त्याच्यामध्ये 12 खेडीपासून सुरुवात केलेली असते. मग पहिलं वर्ग जे आहे ते किंडरगार्डन आहे. किंडरगार्डन टू 5th असं हे वर्ग असतात. जसं आपल्याकडे कसं वर्षी शेवटीला अशी परीक्षा असते, तशी इथे पण मराठी शाळेची अशी एक परीक्षा असते, रिटन आणि ओरल. ते 2 मिळून 100 मार्काची परीक्षा होते दरवर्षी आणि BMM एक्झामचे पेपर पण तयार करतात आणि ते सगळ्यांना देतात. आम्ही या मराठी शाळेमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करतो, खेळ खेळतो आणि मराठी शाळा चालू व्हायच्या पहिलेच आम्ही प्रार्थना पण म्हणतो. मी या मराठी शाळेमध्ये लास्ट ग्रेडमध्ये आहे, लास्ट स्टँडर्डमध्ये आहे, 5वीमध्ये आहे. तर त्याची माझी ओरल आणि रिटनची आज परीक्षा आहे. तर ती कशी जाते ते बघूया आणि माझी मराठी शाळा कशी आहे ते नक्की बघूया. तर चला जाऊया. परवाईनमध्ये हेरिटेज कम्युनिटी सेंटरमध्ये अशी माझी ही मराठी शाळा भरते आणि आता मी माझ्या क्लासमध्ये चाललेलो आहे. तो हा जो क्लास जो आहे हा किंडरगार्डन आणि फर्स्ट स्टँडर्डचा आहे. आणि हा जो वरचा क्लास आहे तो 2nd ते 5th स्टँडर्डपर्यंतच्या मुलांसाठी आहे. आणि इथे आता सगळी मुलं आल्यावर आम्ही इथे प्रार्थना करणार आहोत. BMMकडून मला आता हा पेपर आलेला आहे. आता तो मी सोडवतो आणि माझा पेपर सोडून झाल्यावर माझी ओरल पण आहे. तर अशी आपण ओरल आणि रिटन एक्झाम पास झाल्यावर आपल्याला भारतीय विद्यापीठ असं सर्टिफिकेट देतात. मी इथे अमेरिकेमध्ये लॉस एंजलिसच्या जवळ राहतो म्हणून आमचं जे महाराष्ट्र मंडळ आहे सगळ्यात जवळचं ते MMLA आहे, लॉस एंजलिस आहे. इथे MMLAच्या जवळ अशा लॉस एंजलिसच्या जवळ 4 ठिकाणी मराठी शाळा आहे. मराठी शाळा अर्वाईन, व्हॅलेन्शिया, थाउजंड ओक्स आणि टोरन्स. MMLAच्या साईटमध्ये जाऊन तुम्ही कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ते ॲडमिशन करू शकतात आणि मग सप्टेंबरमध्ये ती शाळा चालू होते आणि ऑगस्टमध्ये ते ॲडमिशन सुरू होते. गेले 2 वर्ष मी या मराठी शाळेमध्ये आहे. मला ही मराठी शाळा खूप आवडली. आज माझा जो ओरलचा पेपर होता आणि रिटनचा पेपर होता तो खूप छान गेला. तुम्हाला माझी मराठी शाळा कशी वाटली ते मला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. बाय.